हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर आज आहे शनिवार आणि सकाळी 9 वाजता मी उठले होते, मी आणि शिवांश. आणि सकाळी सकाळीच एवढं कडक ऊन पडलेलं होतं. कधी ऊन तर कधी सावली असं चालू होतं आज. आणि भरपूर हवा पण चालली होती. मग थोडंसं फ्रेश होऊन मी किचनमध्ये आले आणि मग रोजची कामं, शिवांशला दूध वगैरे बनवायचं होतं आणि आम्हाला चहा करायचा होता. तर आता मला नाचणीचा शिरा बनवायचा होता शिवसाठी. लहान मुलांसाठी नाचणी खूप चांगली असते, खूप कॅल्शियम असतं नाचणीमध्ये आणि त्यांचे बोन्स मजबूत व्हायला मदत होते. माझ्या सासूबाईंनीच मला सांगितलं होतं की शिवांशला हे देत जा आणि तो खातो पण, त्याला आवडतं. मी त्याला एक दिवस हे आणि एक दिवस वेगळं काहीतरी असं देते. रोज रोज नाही देत, कारण परत तो बोर झाला तर मग खाणार नाही. स्टार्टिंगला मी जेव्हा हे बनवायला लागले यात खूप गाठी राहायच्या आणि तो खायचाच नाही. मग मी मम्मींना फोन करून विचारलं. मग त्यांनी सांगितलं की नाचणीचं पीठ आणि पाणी आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर ते शिजवून घ्यायचं आणि मग एकदम स्मूथ होतं. आणि त्यात थोडंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं. आज यांचा उपवास होता शनिवारी, तर मला वरईचे डोसे बनवायचे होते. त्यासाठी दही हवं होतं, तर मी दुकानात आलेली दही घ्यायला. तर मी म्हणलं ना, आज कधी ऊन तर कधी सावली असंच चालू होतं आणि आता सावली पडली होती जराशी. साबुदाणा आणि बगर मिक्स करून डोसे बनवायचे होते, खूप छान लागतात. माझे व्हिडिओ बघत असताना तुम्हाला कुठेही असं वाटलं ना, की म्हणजे काहीही सजेशन देऊ वाटलं ना, की हे असं कर, ते तसं नको करू किंवा काहीही असू दे, तर मला नक्की सांगत जा. कारण मला पण काही असा एक्सपिरियन्स वगैरे नाही आहे ब्लॉगिंगचा. ही रोजचीच कामं असतात, सगळेच करतात, असं नाही की मीच एकटी करते. पण आपले व्हिडिओ नंतर बघायला आपल्याला पण खूप छान वाटतं आणि माझ्या घरचे आणि माझे फ्रेंड्स पण मला म्हणजे भेटल्यावर बोलतात की छान व्हिडिओ बनवतेस वगैरे. पण ते बाकी काही असू दे, पण हे मला आवडतं म्हणून मी करते. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या ज्या आवडीनिवडी आहे ना, त्या नक्कीच करायला पाहिजे. माझं शेड्यूल खूप जास्त बिझी असतं, ऑफिस आणि बाकी पण ज्या गोष्टी असतील त्या मी वेळात वेळ काढून नक्की करते. आज दूधवाल्याने चक्क 12:30 वाजवले होते दुपारचे. तोपर्यंत आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि आता किचनवर बघा किती भांडी आणि किती पसारा झाला होता. तर म्हणलं पटपट सगळं क्लीन करून घेते, थोडा आराम करते आणि मग आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं एका कामासाठी. मला ना घरातली सगळी कामं करायला काही वाटत नाही, आवडतं मला, पण माझी चिडचिड यामुळे होते की ऑफिस आणि प्लस मला शिवचा अभ्यास वगैरे सगळं घ्यायचं असतं ना, तसे त्याचे पप्पा खूप मदत करतात मला. अजूनपर्यंत तरी मी मेड नाही ठेवलेली कामासाठी. विचार चाललाय माझा की निदान भांड्यांना तरी बाई लावूया. हा विचार मी मागच्या 1-2 वर्षांपासून करते. काही गोष्टींमध्ये ना मी खरंच खूप पैशाकडे बघते. शिवचे पप्पा मला बोलतात की तू जिथे खर्च करायला पाहिजे तिथे करत नाही आणि जिथे नको करायला तिथेच करते. आणि खरंच मला पण कधी कधी असंच वाटतं.
आज मी पहिल्यांदा असा लाँग व्हिडिओ बनवते सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा. खूप छोट्या-छोट्या क्लिप्स असं रेकॉर्ड करून, त्यांना टाईम लॅप्स करून, सगळ्या एकत्र करून व्हॉईस ओव्हर द्यायचा असतो. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा. कारण त्याने मला अजून मोटिवेशन भेटेल असेच अजून छान-छान व्हिडिओ बनवायला. त्यानंतर मी अंघोळीला गेले होते आणि यांना सांगितलं होतं की आपल्यासाठी चहा बनवा. म्हणजे इवन मी कसा बनवायचा आहे ते सुद्धा सांगून गेले होते. आणि बाहेर येऊन बघते तर हे चक्क झोपले होते. ते पण एकदम गाढ झोपले होते. त्याच्यामुळे आमच्यात भरपूर असं भांडण पण झालं. आता बाहेर जायचं होतं एका कामासाठी म्हणून आम्ही आवरत होतो. ते काय काम आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडासा पाऊस आला म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि शिव ना घाबरत होता. ते कपड्यांच्या दुकानात जे असतात ना स्टॅच्यू, त्याला खूप घाबरत होता तो. तर आम्ही काय बघायला आलो होतो, तर आम्ही आलो होतो सोफा बघण्यासाठी. आपल्या घरात 3-4 वस्तू बाकी आहेत घ्यायच्या, तर जसं बजेट असेल तसं आम्ही बघतोय. तर आम्ही एक 4-5 दुकानं फिरलो, काही वाघोलीमध्ये आणि लोहगावपर्यंत पण गेलेलो. पण आमच्या बजेटच्या बाहेर जात होते. काही जे आवडत होते ना सोफे, ते बजेटच्या खूप बाहेर जात होते. तर म्हणलं बघूया अजून. तर रात्रीचे 9 वगैरे वाजले होते घरी यायला आणि शिवांशचं ना दिवसभर चालू होतं की त्याला ओरिओचा मिल्कशेक प्यायचा आहे आणि आल्या आल्यास तो मागे लागला की करून दे म्हणून. तर मी ओरिओचे बिस्किटं, दूध आणि साखर एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं चॉकलेट सिरप वगैरे टाकून त्याला करून दिलं. आणि सांगायचंच राहिलं की आम्हाला आमच्या बजेटमध्ये आणि आम्हाला जसा पाहिजे होता तसा सोफा भेटला. आम्ही लोहगाव, वाघोली फिरलो, पण ॲक्च्युली आमच्या सोसायटीच्या समोरच एक मोठं फर्निचरचं शॉप आहे ना, तिथे आम्ही गेलो आणि तिथेच आम्ही फायनल केला सोफा. आणि एक 8 ते 10 दिवसांमध्ये तो बनून आपल्या घरी येईल. शिवांश वाट बघत होता की कधी मिल्कशेक बनेल म्हणून. तो व्हिडिओ कॉलवर बोलत होता, गावावरून फोन आलेला. आता हे मी बनवलंय ना, यात विशेष असं काही नाही आहे. पण त्याची खुशी बघा किती खुश झाला आहे. तो त्याच्या भावाला दाखवत होता व्हिडिओ कॉलवर की मी मिल्कशेक पितोय वगैरे. त्याला दाखवून असं पित होता. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि एक कॉमेंट केली तर मला अजूनच छान वाटेल. आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. धन्यवाद.